नक्षलवादासंदर्भात आपण एक महत्त्वाचं वक्तव्य केलेलं होतं किंवा केले काय नक्की प्रकार आहे हा? भारत जोडो हा जो काही एक समूह तयार करण्यात आलेला आहे, या समूहामध्ये अनेक संघटना अशा आहेत की ज्या संघटना अतिशय एक्स्ट्रीम डाव्या विचाराच्या आहेत, ज्यांची ध्येयधोरणं जर आपण बघितली, ज्यांची कामाची पद्धत आपण बघितली, तर ही अराजक पसरवणारी अशा प्रकारची ही संपूर्ण सिस्टीम आहे. एनार्किस्ट सिस्टीम त्याला आपण म्हणू शकतो. एकीकडे राहुल गांधी एक पुस्तक आपल्याला दाखवतात, खरं म्हणजे संविधानाचा सन्मानच केला पाहिजे, पण मग लाल संविधान का? कोणाला तुम्ही इशारा देताय? लाल संविधान दाखवून किंवा लाल पुस्तक दाखवून तुम्ही कोणाला त्या ठिकाणी इशारा देताय? आणि संविधानाचा अर्थ असतो ऑर्डर आणि एनार्कीचा अर्थ असतो डिसऑर्डर. तुम्ही अराजक पसरवताय. त्यामुळे संविधान आणि भारत जोडो याच्या नावाखाली अराजकता पसरवणाऱ्या लोकांना एकत्रित करून समाजामध्ये विद्वेष आणि अराजकता तयार करण्याचं काम या ठिकाणी होत आहे. आणि अर्बन नक्षलवाद हा यापेक्षा वेगळा नाही आहे. अर्बन नक्षलवादाचा अर्थ असा आहे की लोकांची मन प्रदूषित करायची, कलुषित करायची, त्यांच्यामध्ये अराजकतेचा एक रोपण करायचं, जेणेकरून देशातल्या ज्या संस्था आहेत, देशातल्या ज्या सिस्टीम्स आहेत, याच्यावरचा त्यांचा विश्वास उडेल आणि कुठेतरी या देशाच्या एकतेला आणि एकात्मतेला धोका निर्माण होईल. हेच काम आज या अराजकतेला पसरवण्याच्यामुळे राहुल गांधींच्या माध्यमातून होत आहे आणि मी त्याच्यावरच बोललो आहे. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता बोलत होते आणि त्यांनी एक आरोप केलेला आहे. देखिए, राहुल गांधी जी जो भारत जोड़ो की बात करते हैं, अगर उसमें कौन सी संगठनाएं काम कर रही है ये आपने देखा तो ये अल्ट्रा लेफ्टिस्ट संगठनाएं ज्यादा से ज्यादा इसमें है. इनका इतिहास अगर आप देखेंगे तो एनार्किस्ट नेचर का काम ये लोग करते हैं. अराजकता कैसे फैले इसका प्रयास ये लोग करते हैं. और मैं सवाल पूछना चाहता हूं, राहुल गांधी जी संविधान के नाम पर लाल किताब क्यों दिखाते हैं? लाल किताब दिखाकर किसको इशारा वो देना चाहते हैं? संविधान का तो हम सम्मान ही करते हैं और मैं ऐसा मानता हूं कि उनके मन में संविधान के पीछे छुपकर और भारत जोड़ो के पीछे छुपकर ये जो अल्ट्रा लेफ्टिस्ट विचारों के लोग हैं, इनके विचारों को लोगों में पहुंचाने का एक प्रयास ये लगातार वो कर रहे हैं. मैं ऐसा मानता हूं कि अर्बन नक्सल विचार जो है कि जो देश की संस्थाओं पे और देश के संविधान पे लोगों के विश्वास को समाप्त करने की कोशिश करता है, उस अर्बन नक्सल विचार को ही प्रोपोगेट करने का काम भारत जोड़ो के माध्यम से हो रहा है. आणि अशा पद्धतीचीच भूमिका त्यांनी आधी एका टाइम्स ऑफ इंडियाच्या मुलाखतीतही मांडली होती. त्यावरती पुढे काय प्रतिक्रिया आलेल्या आहेत विजय वडेट्टीवार आणि संजय राऊतांच्या आपण पाहूया. त्यांना काय, जो माणूस कमांडो फोर्सच्या घेऱ्यात बसतोय, 150 कमांडो फोर्स, काय फोर्स 1, स्वतःला सिक्युरिटी वाढवतो गृहमंत्री, स्वतःची सिक्युरिटी वाढवतो आणि का वाढवली सांगत नाही. अशा डरपोक माणसानं, जो फक्त ज्याचं राजकारण ईडी, सीबीआय, पोलीस, इन्कम टॅक्स याचा जोरावर चाललाय आणि लुटलेला पैसा, त्यांनी आम्हाला ज्ञानाचं डोस देण्याची गरज नाही. महाराष्ट्राला 23 तारखेनंतर तुमच्या बाटल्या बंद होतील डोसाच्या. जर या देशातील ओबीसीच्या संघटनांना फडणवीस जर नक्षलवादी म्हणून म्हणत असतील, अर्बन नक्षलवादी म्हणत असतील, सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्यांना, तर या संस्थांचा अपमान आहे. हा संस्थांचा अपमान करतायत. ओबीसीच्या दलित, आदिवासी या संघटना जे काही चालवत आहेत ते अर्बन नक्षलवादी जर यांना दिसत असतील, त्यांनी पोलीस लावावे पुढे आणि कोण कोण चेक करावे. ह्यामध्ये केवळ पळवाटा, पराभव, पुढे दिसतो म्हणून वाटेल त्या प्रकारचे आरोप करणं हे आता भारतीय जनता पक्षाचा धंदा झालेला आहे. आपल्यासोबत आपले प्रतिनिधी गणेश ठाकूर आहेत. गणेश, राहुल गांधी आज मुंबईमध्ये येत आहेत, त्यांची सभा आहे आणि याच दिवशी, याच पार्श्वभूमीवरती देवेंद्र फडणवीसांनी त्यांचा संविधान लाल आहे अशा पद्धतीचा आरोप केलाय. याबद्दल काय बोलता येईल? पूर्वी टायमिंग पाहिलं आणि जे आरोप केले ते गंभीर आहेत. निवडणुका आहेत, निवडणुकांमध्ये आपल्याला माहिती आहे की सगळेच हत्यार
आपण वापरतो, पण कॉन्स्टिट्यूशन लाल संविधान ह्याचा उल्लेख यासाठी केला गेला मला वाटतं, कारण लोकसभेमध्ये महाविकास आघाडीनं संविधान बचाव हे नरेटिव्ह सेट करून भाजपला किंवा एनडीएला एक मोठा झटका दिला होता आणि त्याचे प्रामुख्यानं परिणाम महाराष्ट्रात दिसले होते की भाजपचं सरकार पुन्हा आलं तर संविधान राहणार नाही, डेमोक्रेसी राहणार नाही आणि ही भीती दाखवून नरेटिव्ह सेट करून महाराष्ट्रामध्ये म्हणा किंवा देशामध्ये उत्तर प्रदेशमध्ये एक मोठं यश महाविकास आघाडी आणि युपीएला मिळालं होतं, मात्र इंडिया अलायन्सला मिळालं होतं. मात्र आता इथं काउंटर नरेटिव्ह एक सेट करण्याचा प्रयत्न आहे आणि या प्रकारे गंभीर आरोप आहेत. गंभीर यासाठी कारण स्वतः ते गृहमंत्री आहेत, गृहमंत्री जबाबदार पदावरती आहेत, त्यांच्याकडे सगळे इंटेलिजन्सचे रिपोर्ट होतात. त्यांनी जी मुलाखत दिली किंवा त्यांचे जे आरोप आहेत त्यामध्ये सराउंडेड बाय अर्बन नेक्सल म्हणजे ते त्यांच्या घेऱ्यात आहेत आणि अराजकता पसरवण्यासाठी अशा विचारसरणीच्या लोकांना राहुल गांधी पुढे करतायत. याचा एक उदाहरण देत ते म्हणतायत की भारत जोडो यात्रा जेव्हा निघाली होती त्यामध्ये जवळपास 180 अशा संघटना होत्या ज्यांचे कुठे ना कुठेतरी अर्बन नक्सल किंवा नक्सलशी कनेक्शन आहेत आणि त्यांच्या मदतीनं भारत जोडो यात्रा संबंध देशामध्ये काढली गेली. याचा अर्थ हे आहे की राहुल गांधी हे अशा विचारसरणीच्या लोकांना प्रमोट करतायत, त्यांना पुढे करतायत आणि फक्त राजकारणासाठी संविधानाचा वापर करून भीती दाखवण्याचा प्रयत्न करतायत. हे संविधानाला मानणारे नाही आहेत, जे लाल संविधान ते दाखवतात हे त्याच विचारसरणीचे आहेत, ह्याच विचारधारेचे आहेत आणि म्हणून आम्ही संविधानाला धोका नाही तर राहुल गांधी धोका निर्माण करणारे आहेत असा हा काउंटर नरेटिव्ह आता देवेंद्र फडणवीस किंवा भाजपकडनं येतोय. पण ज्या अर्थी गृहमंत्री तुम्हाला असं सांगतात किंवा अशी जबाबदार स्टेटमेंट करतात की 180 संघटना म्हणजेच रिपोर्ट आहे, तर ती रिपोर्ट सार्वजनिक होईल का यावरती आता काउंटर येईलच. आज राहुल गांधी महाराष्ट्रात आहेत, त्यांच्या नेत्यांकडनं सांगण्यात येईलच. पण जसं आपण म्हणतो की निवडणुकीमध्ये एक नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न प्रत्येक नेता करतो, तर आता हा नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न आहे की लोकसभेमध्ये आमच्यावर आरोप झाले पण खरा चेहरा यांचा हा आहे, ह्याला आता निश्चित पुढे घेऊन गेलं जाईल आणि त्यावरती आरोप प्रत्यारोप होत राहतील. बरोबर आहे. गणेश, कुठेतरी नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न असतानाच एक मतदारांमध्ये सुद्धा निश्चित रेघ आखण्याचा हा प्रयत्न आहे का? कारण आमचं संविधान निळं आहे, त्यांचं लाल आहे, अशा पद्धतीचा संकेत दिलेला आहे अगदी स्पष्टपणे. अगदी बरोबर. आणि अर्बन नक्सल हा विषय खूप मोठा आहे. या अर्बन नक्सलच्या माध्यमातून आपण पुण्यातल्या काही केसेस पाहिले किंवा महाराष्ट्रात जी परिस्थिती होती त्याला पाहता आता जे जंगलात राहायचे ते आता शहरात आले आहेत असा एक प्रयत्न किंवा असे एक चित्र निर्माण झालेलं आहे की आता कॉलेज शाळा इथे राहून अशा प्रकारची विचारसरणीची लोक येऊन आपल्या युवांना, युवा पिढीला किंवा चांगल्या घराच्या मुलामुलींना हे आपल्यासोबत एकत्रित करून देशाविरुद्ध काही कृत्य करण्यासाठी, काही कट रचण्यासाठी भाग पाडतायत. तर ह्याला काउंटर केलं गेलं. आपल्याकडे गडचिरोली सारखा भाग आहे, त्या गडचिरोलीमध्येही देखील नक्सल मुवमेंट खूप होती, आपल्या कमांडोजनं मोठी कारवाई केली. तर भाजप किंवा आत्ताचं सरकार हे प्रॉमिनंटली दाखवण्याचा प्रयत्न करतोय की आम्ही नक्सलवाद संपवण्याचा प्रयत्न करतोय, आम्ही एवढ्या मोठ्या कारवाई केलेल्या आहेत, मात्र आमचे जे विरोधक आहेत ते अशा छुप्या पद्धतीनं एक मुवमेंट तयार करतायत ज्याचा महाराष्ट्राला, देशाला धोका आहे आणि त्यालाच एक्सपोज करण्याचा प्रयत्न आहे आणि म्हणून हा नरेटिव्ह सेट केला जातो. धन्यवाद गणेश, तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल. तर आपली राज्यघटना निळ्या रंगाची आहे पण राहुल गांधींचं संविधान लाल रंगाचं आहे आणि त्यांच्या अवतीभोवती अर्बन नक्षलवादी लोकांचा घोळका असतो आणि त्याच लोकांना घेऊन ते कुठेतरी पुढे चालत अशा पद्धतीचे आरोप देवेंद्र फडणवीसांनी केलेले आहेत. ते काय म्हणाले ते आपण पाहूया. अतिशय गंभीर अशा पद्धतीचे आरोप आज देवेंद्र फडणवीसांनी केलेले आहेत. त्यांनी राहुल गांधींभोवती अर्बन नक्षलवादी लोकांचा घोळका आहे असा आरोप केलाय. त्यांच्या अवतीभोवती असंतोष, समाजामध्ये असंतोष माजवणारे लोक आहेत असं फडणवीस यांनी म्हटलेलं आहे. आणि राहुल गांधी दाखवत असलेली राज्यघटना ही लाल रंगाची आहे, म्हणजे थोडक्यात त्याच्यावरती डाव्या विचारसरणीचाच प्रचंड प्रभाव आहे असं त्यांनी इथे म्हटलेलं आहे. आणि या माध्यमातनं आपली राज्यघटना मात्र निळ्या रंगाची आहे असं म्हणत संविधानाच्या बाबतीमध्ये प्रश्न उपस्थित करतायत असं दिसतंय. या संदर्भात आपण चर्चा करूया. आपल्यासोबत आहेत पृथ्वीराज चव्हाण. नमस्कार, आपलं स्वागत आहे एबीपी माझामध्ये. राहुल गांधींवरती जे देवेंद्र फडणवीसांनी आरोप केलेले आहेत की त्यांचं संविधान लाल रंगाचं आहे, यावर आपली काय प्रतिक्रिया आहे? असं मी त्याकडून ऐकलं की आमचं संविधान लाल रंगाचं आहे आणि राहुल गांधी यांच्या अवतीभोवती अर्बन नक्सल्स हे फिरतायत आणि
त्यांना प्रभावित करतायत. मला वाटतं की हे स्पष्ट आहे की आता महायुतीच्या आणि विशेषतः देवेंद्र फडणवीस यांच्या पायाखालची वाळू घसरलेली आहे. लोकसभेच्या दारुण पराभवानंतर ते अजून सावरलेले दिसत नाहीत. आणि त्यामुळं मला एक त्यांना सवाल आहे की जर अर्बन नक्षल हे राहुल गांधींच्या आसपास आहेत, राहुल गांधी आज महाराष्ट्रात आहेत, तर तुम्ही त्यांना गृहमंत्री म्हणून अरेस्ट का करत नाही? तुम्हाला पुरावा असेल की ते अर्बन नक्षल आहेत आणि ते गुन्हेगार आहेत किंवा त्यांनी त्यापासून राज्याला धोका आहे, फिजिकल धोका आहे, कारण नक्षलवाद्यांच्या विरुद्ध आपण मोहिमा राबवतो. पण तुम्ही अशा हवेत बाग काढण्यापेक्षा तुम्ही काहीतरी ठोस कृती करा. आणि संविधानाचा रंग नसतो, संविधान निळ नसतं, लाल नसतं, पांढरं नसतं. धन्यवाद. आपण आमच्याकडे प्रतिक्रिया दिली त्याबद्दल. देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले ऐकूया. भारत जोडो हा जो काही एक समूह तयार करण्यात आलेला आहे, या समूहामध्ये अनेक संघटना अशा आहेत की ज्या संघटना अतिशय एक्स्ट्रीम डाव्या विचाराच्या आहेत, ज्यांची ध्येयधोरणं जर आपण बघितली, ज्यांची कामाची पद्धत आपण बघितली, तर ही अराजक पसरवणारी अशा प्रकारची ही संपूर्ण सिस्टीम आहे. एनार्किस्ट सिस्टीम त्याला आपण म्हणू शकतो. त्यामुळे संविधान आणि भारत जोडो याच्या नावाखाली अराजकता पसरवणाऱ्या लोकांना एकत्रित करून समाजामध्ये विद्वेष आणि अराजकता तयार करण्याचं काम या ठिकाणी होत आहे. आणि अर्बन नक्षलवाद हा यापेक्षा वेगळा नाही आहे. अर्बन नक्षलवादाचा अर्थ असा आहे की लोकांची मन प्रदूषित करायची, कलुषित करायची, त्यांच्यामध्ये अराजकतेचा एक रोपण करायचं, जेणेकरून देशातल्या ज्या संस्था आहेत, देशातल्या ज्या सिस्टीम्स आहेत, याच्यावरचा त्यांचा विश्वास उडेल आणि कुठेतरी या देशाच्या एकतेला आणि एकात्मतेला धोका निर्माण होईल. हेच काम आज या अराजकतेला पसरवण्याच्यामुळे राहुल गांधींच्या माध्यमातून होत आहे आणि मी त्याच्यावरच बोललो आहे. भारत जोडो या सगळ्या मुद्द्यावरती चंद्रशेखर बावनकुळे काय म्हणतात आपण पाहूया. नाही, बरोबर आहे. 165च्या वर असे शहरी नक्षलवादी विचारांच्या पद्धतीने म्हणजे जनतेच्या मनामध्ये देशाबद्दल, समाजाबद्दल द्वेष निर्माण करणे आणि समाजाचं वातावरण गढूळ करणे, समाजाला त्या ठिकाणी बिघडवण्याचं काम करणे, असा शहरी नक्षलवाद मोठ्या प्रमाणावर तयार करण्यात आला. 160च्या वर अनेक संघटना या ठिकाणी कामाला लागल्या आणि आताही राहुल गांधी जे येत आहे ते बंद दार आड चर्चा का करतायत? त्यांना मीडिया का नको आहे? एकीकडे संविधान बचावाच्या गोष्टी करायच्या आणि संविधानाने मीडियाला दिलेलं स्वातंत्र्यावर गळा घोटायचा, हे जे काँग्रेसचं या ठिकाणी संविधान विरोधी काम चालू आहे, यावर त्या ठिकाणी खरं इंडियाने विचार केला पाहिजे, देशाने विचार केला पाहिजे. आपल्यासोबत या क्षणी कायदेतज्ञ असीम सरोदे आहेत. आपण त्यांच्याशी या विषयावरती चर्चा करूया. असीमजी, आपलं स्वागत आहे एबीपी माझामध्ये. देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधी यांच्या इंडिया अलायन्स आणि भारत जोडो या मुव्हमेंटमध्ये असलेले लोक हे अर्बन नक्षलवादी आहेत आणि ते समाजविघातक कृत्य करतात असा थेट आरोप केलाय. काय म्हणाल याबद्दल? मला वाटतं की देवेंद्र फडणवीस यांचं मानसिक संतुलन बिघडलेलं आहे आणि त्यांना त्यांची हार दिसत आहे. आता विधानसभेमध्ये ते हारणार आहेत आणि प्रचंड बहुमताने हारणार आहेत. आणि देवेंद्र फडणवीस यांच्या विरुद्ध महाराष्ट्रामध्येच नाही तर भाजपमध्ये अंतर्गत एक लाट आहे. त्यामुळे ते असं बोलण्यासाठी उद्युक्त होत आहेत असं मला वाटते. भारत जोडो या कार्यक्रमाचा उद्देश राहुल गांधींचा चांगला असल्यामुळे जे चांगल्या मनाचे लोक आहेत, ज्यांना सुविचार पटतो, त्या लोकांनी त्याच्यामध्ये सहभागी होणं म्हणजे ते अर्बन नक्षल असणं असं जर सोप्या पद्धतीने केलं जात असेल तर माझ्याकडे एका माणसाचं ॲफिडेव्हिट आहे जो राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपमध्ये होता आणि त्यांना बॉम्ब बनवण्याचं कसं प्रशिक्षण दिलं हे त्यांनी सांगितलं. हे मी नुसतं सांगत नाही, त्यांनी हे औरंगाबाद उच्च न्यायालयामध्ये दाखल केलेल्या रिट पिटिशनमध्ये स्वतः म्हटलेलं आहे. मग आता अर्बन नक्षल कोण आहे? तर माझं असं म्हणणं आहे की अर्बन नक्षल ही अशी सोपी सुलभीकरण करणारी व्याख्या नसली पाहिजे. जे आतंकवादी दहशतवादी कारवाया करतात, भारतीय संविधानाच्या विरोधी काम करतात आणि भारतीय एकात्मता, राष्ट्रीयता आणि बंधुता हट करणारं काम करतात, ते सगळेजण कदाचित नक्षल असू शकतात. आणि त्या अर्थाने मग माझं म्हणणं आहे की देवेंद्र फडणवीस स्वतः
एक अर्बन नक्षल आहेत. बावनकुळे स्वतः अर्बन नक्षल आहेत आणि भाजपमध्ये जे कोणी असतील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारधारेचे कट्टर वाहक हे सगळे जण अर्बन नक्षल आहेत. धन्यवाद असीमजी आपण दिलेल्या या प्रतिक्रियेबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.